इथे बीळ वगैरे बघा किती आहेत आणि बाजूला पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. आणि एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या जंगल आहे. मी आता सध्या एकटाच आहे. ओ भाई साहब, तर बघा पद्धतशीर अशा आपल्या अर्ध्या गोणीच्या बाटल्या झालेल्या आणि आपल्याला अर्धी गोणी बाटल्या लावायच्या. मागच्या वेळी आपण फक्त 4 ते 5 काहीतरी बाटल्या लावलेल्या होत्या नदीला, त्यामध्ये आपल्याला थोडेसे मासे भेटले होते. आता ह्या आपल्याला अर्धी गोणी म्हणजे एवढ्या बाटल्या आपल्याला नदीला लावायच्या. तर बघूया किती मासे आज भेटतात बघायचे. तर बघा मंडळी, आजची नवीन व्हिडिओ आहे. म्हणजे मागची आपण जी व्हिडिओ बनवलेली बाटलीतून मासे पकडायची, त्याचं पार्ट 2 असणार आहे. म्हणजे आपलं काय व्हायचं, मागच्या वेळेला आपण फक्त थोड्या बाटल्या लावलेल्या होत्या, पण ट्राय केलेलं होतं की बाटलीतून कसे मासे पकडायचे वगैरे. आणि आता आपल्याला परत तिथेच जायचं आहे. आपली गाडीसुद्धा तयार आहे आणि आपल्या बाटल्या तुम्हाला दाखवतो किती. आम्ही जवळ अर्धी गोणीच्या बाटल्या आपण तयार केलेल्या आहेत, तेवढ्या आता लावायच्या आहेत. आज बघूया किती मासे भेटतात. तर चला तुम्हाला आजसुद्धा दाखवतो बाटलीतून कसे मासे पकडायचे. Cái này ấy, tôi cháu rồi, tôi cháu rồi. Được rồi. तर बघा इथे बाटल्या आपण काढलेल्या आहेत गोणीतून आणि आपल्याला इथे खाली बाजूलाच नदी आहे. तर नदी आपल्याला एक मासे दिसतात छोटे छोटे आहेत आणि तिकडे खोलामध्ये आहेत मोठे, इथे काठाला छोटे छोटे दिसतात. तर इथं आपल्याला बाटल्या लावायचे. तर बघूया, हे जास्ती बाटल्या नाहीत, अर्धा गोणी म्हणजे ते पण थोड्याशा आहेत बाटल्या. म्हणजे त्या मागच्या वेळी आपण 5 लावले होते, तेवढे तरी कमी नाही, 7-8-10 बाटल्या आहेत, त्याच्या आपण लावायचे आहेत. आता नदीच्या खालून आहे ना पूर्ण असं म्हणजे बघा चिखल आहे, त्यामुळं पाय नीट पटका उचलता येत नाही आहेत. चिखलामध्ये रुतता येतात पाय. जास्त नदी खोल नाही आहे, इथून नदीची स्टार्टिंगच इथून आहे. तर मित्रांनो बघा, बाजूला नदी आहे आणि त्याच्या बाजूला इथे बीळ वगैरे बघा किती आहेत आणि बाजूला पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. आणि एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या जंगल आहे ना. मी आता सध्या एकटाच आहे. माझ्याबरोबर तो होता ना तिनू, तो तिकडे गेला आहे, तो लय पुढे गेला आहे आणि मी एकटाच राहिलो आहे आता इथे. आणि पाऊस पण पडायला आता चालू झाला आहे थोडा थोडा. माझ्या पाठी तुम्हाला पूर्ण असे जंगलच बघायला भेटणार आहे. झाडी वगैरे असे बघा, इथे बाजार वगैरे आहे ना, पूर्ण नदीच्या झाडी बिलं वगैरे पडलेली आहेत आणि बाजूला नदी आहे. आणि तिकडे बघा तुम्हाला पूर्ण असं जंगलच बघायला भेटणार आहे. असं कुठे असं घर वगैरे नाही ते जवळपास, असं काय नाही. तिकडे असं थोडं चालत गेलं ना, थोडं 2-3 मिनटं असं चालत गेलं पुढे की असं रस्ता आहे, मेन रोड हायवे, मुंबई दापोली मुंबई हायवे. आणि इकडून अशी पूर्ण नदी जाते. आणि आता पाऊस थोडा पडायला लागला आहे, बोललो थोडा आता मला पण कंटाळा आला, थोडं खाऊ आणलेला तो आता खायला आलो आहे. तर खाऊ खाणार आहे. तर ते मासे आणि आपल्या ती बाटलींची पिशवी आहे. तर बघा आपण आता असं बाटल्या घेऊन आलो आहे, सगळे एवढे आपल्याकडे बाटले आहेत आणि त्यामध्ये आपण फरसाण टाकणार आहोत. तेव्हा तर बघा आता आहे ना, बाटलीनं अशा आपण रस्सा बनवून आणलेले आहेत, जेणेकरून काय होईल, आपल्याला बाटली खोलामध्ये तिकडे असे खोलामध्ये टाकता येईल आणि इकडे झाडाला किंवा दगडाला बांधून ठेवायचे आहेत. तर बाटली पूर्ण अशी त्यांनी भरलं नाही पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये बाटली तिथे टाकलं नाही आणि ते इथे बांधून ठेवणार दगडाला किंवा कशाला तरी.
तर ती बाटली बघा खोल अशी पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि इथे आपल्याला आता बांधून ठेवायचे इथे. इथे कशाला तरी दगड वगैरे शोधायचे आणि त्याला बांधून ठेवायची. ती बाटली अशी खोलमध्ये गेलेली आहे तिकडे. इथे बघा एक काठी रोवतोय, जेणेकरून आपली रशी आहे ना, ही जी रशी येते आतमध्ये पाण्यात टाकल्यावरती बांधता येईल. आता ही काठी फिक्स झालेली आहे, त्याला ही रशी बांधणार आणि मग पाण्यात टाकणार बाटली. तर बघा मित्रांनो, इथे समोर एक बाटली आपण लावलेली आहे. ही एक बाटली आहे आणि तिकडे तो उभा आहे ना, तिथे एक बाटली लावली आहे. त्या साईडला 2 बाटली आहेत आणि तिकडे त्या साईडला 1 2 आणि इकडे 3 अशा, आणि इथे एक चौथी बाटली. अशा आपण बऱ्याचशा सगळीकडे बाटल्या लावल्या. त्या साईडला कसं तो तिकडचा साईड आहे ना एरिया, तो पूर्ण असा तिकडे असं जायला भेटणार नाही, एकदम असं जंगल वगैरे झालं आहे. त्यामुळे आपण ह्या साईडलाच बाटल्या लावलेल्या आहेत. आणि आता आपण नंतर थोड्या वेळाने द्यायचं आहे, तेव्हा आपल्याला बघायचे आहेत की आपल्याला किती मासे भेटणार आहेत. तर मित्रांनो बघा, आता बाटल्या काढायला आलोय, तेव्हा पहिली बाटली काढतोय. बाटलीत बघूया, ओ भाई साहब, मासे बघा मित्रांनो, मासे बघा किती आलेले आहेत एका बाटलीमध्ये. आता परत बघूया, आपण सगळ्या बाटल्या काढायच्या आहेत आपल्याला, बघूया किती मासे होतात आहेत ते. मित्रांनो ही बघा, ही दुसरी बाटली काढून आणली, त्याच्या आत मासे बघा किती आहेत. त्याच्या आत मासे बघा किती, वरती वरती बघा, तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत मासे बघा किती आलेत आहेत. ही दुसरी बाटली, पाऊस आला ना त्यामुळे डायरेक्ट बाटलीच घेऊन आलो इकडे, झाडाखाली आलोय. आणि हे पहिल्या बाटलीतले मासे हे बघा आत, आणि हे दुसऱ्या बाटलीतले मासे. आता मित्रांनो बघा, काटाला जी एक बारकी हिरवी बाटली टाकलेली आहे, त्यात मासे बघायचे आहेत आपल्याला, काटालाच आहेत. त्या बारक्या बाटलीमध्ये सुद्धा मासे बघा किती आलेले आहेत, बारीक बारीक आहेत पण बरेच मासे आहेत. तर काढू येत त्यांना. तर बघा आता हे बघा, माझ्या हातात आहे ना पिशवी, त्यात खूप असे मासे आहेत. नंतर आपल्याला बघायचं आहे एकूण सगळे मासे मिळून किती होतात आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा मासे काढतोय, दिसत असतील तुम्हाला मासे बाटलीच्या बाजूला किती आले आहेत एका बाटलीमध्ये. तर त्या बाटलीमधले मासे बघा, ते हातामध्ये बघा, आता तुम्ही नुसते उड्या मारतात आहेत. हे बघा मित्रांनो, हे ना पहिल्याच राऊंडचे मासे आहेत, म्हणजे एकदाच आपण बाटल्या काढलेल्या. आता हे एवढे एकदाच भेटलेले आहेत. तर आता आपल्याला अजून परत थोड्या वेळाने यायचं आहे, तेव्हा बघूया किती भेटतात.